एकदाच आलाय. किती गोड शब्द आहे भावज्ञ, किती वेळा यायला पाहिजेत. ते भावज्ञ असल्यामुळंच एकदा वापरलंय. म्हणजे बाकीचे जे लोक होते त्यांना सांगितलं की पुन्हा पुन्हा सांगितलं, अवधारी जो, अवधान द्या, लक्ष द्या. ते भावज्ञाला म्हणत नाही तसं. तसं भावज्ञाच्या अतिरिक्त जो बाजार आहे त्याला आहे ना पुन्हा पुन्हा जागं करावं लागतं, पुन्हा पुन्हा त्याला सावध करावं लागतं. काय असतो भाव हा प्रकार? काल इथपर्यंत, मागच्या वर्षी आपण इथपर्यंत आलो होतो. भाव आहे ना एक अस्तित्व आहे. एक तुम्हाला दृष्टांतात जर समजून सांगायचं ठरलं तर आपण फुलाचं बीज लावतो. बीज, त्या बीजामध्ये सुगंध नाही आहे, पण सुगंधाचं बीज त्या बीजात आहे. बीज पण ते प्रगट नाही होत. बीज लावल्यानंतर ते उठतं. जमिनीत पुरलेलं जे बीज आहे, प्रत्येक शब्द आहेत ना हा ज्ञानोबारांचा आहे बरं का. प्रत्येक शब्दाला ओवी आहे. फक्त मी तुम्हाला मराठीतून सांगतोय, हे कीर्तनकारांनी थोडं लक्षात ठेवा. ते मातीतलं जे बीज आहे ना ते उठतं आणि ते आकार घेतं. ज्या ज्या फुलाचं सुगंधाचं असेल ते आकार घेतं. आकार घेतल्या घेतल्या सुद्धा त्याच्यामध्ये सुगंध नसतो. आकार घेतल्यानंतर ते मोठं होतं आणि त्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर मग फुल येतं. वाढ पूर्ण होणं गरजेचं आहे. हे सगळं मी तुमच्यासाठीच बोलतोय. कच्चे परमार्थिक लोक लगेच महाराज होतात. तिची वाढ आहे ना बुद्धीची, ती अशी पूर्ण व्हायला पाहिजे, मग सुगंध येतो. ते कच्चेपणामध्ये टेन्शन येतं. ते कोणी कच्चेपणामध्ये म्हैस पण खाऊन जाते. काय सगळं सांगता येतं. आळंदीमध्ये प्रॉब्लेम आहे हा. त्याचा परमार्थ संरक्षित झाला पाहिजे. ही सगळी ज्ञानेश्वरी बरं. प्रत्येक शब्दाला ओवी आहे. फक्त तुम्ही जास्त बोर व्हाल म्हणून ते ओव्या कमी वापरतो. जे उगवलेलं झाड आहे ना त्याला प्रोटेक्शन पाहिजे, संरक्षण पाहिजे. त्याला कुणी खाऊ नये म्हणून त्याला बाउंड्री लावावी लागते. आणि मग ते त्या बाउंड्रीच्या एकदा वर गेलं की ते झाड स्वतंत्र झालं, मुक्त झालं. मग त्याला म्हशी जनावरं वगैरे काही करू शकत नाही, येऊन पाठ घासून जातील. एका उंचीच्या वर गेलं की ते झाड तारुण्यामध्ये येतं आणि मग त्याला फुलं येतात. आणि फुलं आल्या सुगंध येत नाही. फुलं आले की मग ऋतू येतो, त्याचा काळ येतो. हा शब्द मरेपर्यंत लक्षात ठेवा. त्याचा काळ येतो. आणि त्याचा काळ आला ना, त्यातली जी ज्ञानोबारांचा शब्द सांगतो, त्यातली जी धृती आहे, सुगंध आहेत, बोभात निघे. शब्द काय ज्ञानोबारांचा? त्यातला जो मकरंद आहे, सुगंध आहे, तो बोंबलत जातो आणि लोकांना सांगतो की मी आहे. याला संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आपलंच ॲडव्हर्टाईज करणारे लई आहेत. तो सुगंध, त्या सुगंधाचं नाव आहे भाव. ते अस्तित्व आहे तुमचं. तो सुगंध जर तुमच्यामध्ये शेवटपर्यंत राहिला नाही, अजून वेगळ्या भाषेत बोलतो, ज्या फुलामध्ये सुगंध शेवटपर्यंत राहत नाहीत त्या फुलाला बाया आपल्या डोक्यावरून पायाखाली घेतात. तुकोबाराची भाषा फार वेगळी. गेली वीरसरी, ज्याला पाठ आहे त्यांनी पाठ करून घ्या. फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत तुम्ही डोक्यावर आहात. एकदा तुमचा सुगंध गेला म्हणजे काळ गेला की तुम्ही पायाखाली येतात, तुम्हाला तुडवलं जातं. मग तो सुगंध म्हणजे काय? ते अस्तित्व आहे. सुगंध हा अस्तित्वाचा भाग आहे. त्यालाच भाव म्हणतात.
पण याच्यात दुसरा अर्थ फार महत्त्वाचा दडलेला आहे. तो सुगंध आलेला आहे, याला सर्दी झालेली आहे. अवघड आहे ना. सुगंध आहे, याला सर्दी झालेली, नाकात फुल घातलं तरी येत नाही. अशा काही काही परमार्थिकाच्या तोंडामध्ये ओव्या पाठ आहेत, पण सर्दी झाली विषयाची, काय भाव सुगंध येणार आहे. विठ्ठल ऐकत चला, फार मजा येईल तुम्हाला त्याच्यामध्ये. कारण की ज्ञानेश्वरीचं चिंतन चालू असल्यामुळं 2-4 बादल्या काढलेल्या कळत नाहीत. मग ते जे सुगंध आहेत, पुन्हा ऐका, त्या सुगंधासाठी फुलाचा जन्म आहे. जगात कोणतंही झाड असू द्या, कोणताही व्यक्ती असू द्या, त्याचा जन्म हा फळासाठी आहे. ते मोक्ष फळ असेल नाही तर भोगाचं फळ असेल. फळ जर नाही मिळालं, तुम्ही आयुष्यामध्ये शून्य आहात. बघा, दोन्ही बाजूनी बोलतोय. संसारामध्ये तुम्ही संसार करणारे आहात तर श्रीमंत व्हायलाच पाहिजेत, नियम आहे त्याचा तो. हे जे आमचे महाराज लोक पैशाची निंदा करून पैसे कमवतात ना, ते विचित्र आहेत. अर्थानाम अर्जने क्लेशहा, यांनाच पाकिट देऊ नका बरं. हे भंकस आहेत. जगामध्ये ज्ञानोबरायांनी पहिल्यापासूनच 2 पद्धती ठेवलेल्या आहेत. एक व्यावहारिक पद्धत आहे, संसारिक पद्धत. संसारात जायचं ना तर उच्चतेला गेलं पाहिजे, श्रीमंत व्हायला पाहिजे. एक मुलगी माझ्याकडे आली आणि मला सांगायला आली की एक मुलगा माझ्या मागे लागलेला आहे, मी लग्न करू का. त्याला वाटलं असेल मी न्यायाचार्य आहे. त्याचाही भाव वेगळाच आहे ना, न्याय देऊ शकेल. मी आपलं सहज विचारलं, किती वेळ मागं लागलेलं आहेत. गेले 1 वर्षापासून आहेत. अच्छा, म्हणलं किती वेळ. दिवसातून 5-6 तास माझ्या घराच्या अवतीभोवती असतो. म्हटलं लग्न करू नको. तुम्हाला भाव कळला नाही अजून. लग्न करू म्हणजे का, म्हणजे 6 तास तारुण्यातले तुझ्या मागं घालवतो, कमवणार कधी. कमवणाऱ्याच्या मागे तू लाग, तुझ्या मागे जे लागतात त्याच्या मागे लागू नको. कळालं. काय जीवन काय, भीक मागणाऱ्याच्या मागे तुम्ही लागू नका, भीक मागायला लावतात त्याच्या मागे लागू नका. मराठी कळणं अवघड आहे. भीक मागायला कोण लावतं, जेवढे धर्म आहेत, जेवढे पंथ आहेत, सगळे भीक मागायला लावतात. ती मोक्षाची का असे ना, सवय लावतात, तुम्हाला गुलाम करतात. मला सांगा, मुक्त व्हायचंय आणि बंधनात टाकतायत, असं वागा. नाही कळलं अजून. काय व्हायचंय, मुक्त व्हायचंय, मोकळं सोडायचंय ना, मग बंधनात का टाकायचंय. ते बंधनात आहेत, तुम्हाला मुक्त पाहू शकत नाही. एकट्यानेच का दुःख भोगायचं. पंथ धर्म या सगळ्या गोष्टी, याचा अर्थ मग काय, नियमात वागायचं नाही का. माझा मुद्दा वेगळा आहे. नियमात वागणं वेगळं, मुक्त वागणं वेगळं. मुक्त कधीही चुकीचा वागत नाही, आणि नियमात वागणारी माणसं अंतःकरणातून कपटी असतात. अनुभव घेऊन पहा. गुंड निदान चॅलेंज करतो, आव्हान देतो, पण हे आतल्या गाठीचे जे लोक आहेत ना, हे जवळ राहून गाठा करतात. ज्यांच्या ज्यांच्या क्लिपा आलेल्या आहेत ते जवळचे लोक आहेत. कोण रेकॉर्डिंग करते, त्याची रेकॉर्डिंग कोण करते. माझ्या जवळ असेल एखादा तर रेकॉर्डिंग करेल ना. हे इतके घातक आहेत. म्हणजे पाया जवळ येतात, पाया पडतात, पायाची सेवा करतात, आणि कधी पाय कापले कळू देत नाही. फार समज. 6 तास तारुण्यातले तो एका व्यक्तीच्या मुलीच्या मागे घालवतो, पुरुषार्थही नाही. लक्षात ठेवा. एक नाही कळलं, दुसऱ्या भाषेत सांगतो. अभ्यास न करता एकाच अभंगावर आयुष्य काढतो. सगळेच कीर्तनकार आहे म्हणलं, तुम्हाला कोण बोलणार आहे. जाईल. काय काय महाराज लोक एवढे हुशार आहेत. आता सप्ते आमचे पण असतात, फक्त अभंग बदलतात, विषय बदलत नाही. मी म्हटलं अरे असं का करतो, कधी कधी विषय बदल. आपण एकनिष्ठ आहोत.
विषय बदलायचा हा भाव, तो का मागे लागतो हा भाव. आता पुढचा टप्पा आहे का, एखादा श्रीमंत आहे आणि तो तुमच्याशी गोड बोलतो. हे सगळे व्यवहारातले दृष्टांत कळले पाहिजे बरं का. श्रीमंत आहे आणि तो तुमच्याशी गोड बोलतो. तुम्ही तुमची लायकी तपासा, खरंच तेवढा मोठा माणूस आपल्याशी बोलण्याच्या लायकीचा आहोत का आपण, कल्पना करा. तरी तो बोलतो, याचा अर्थ आहे तुम्हाला वापरायचं आहे.